या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA-TY विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला भारतातील रस्ते वाहतूक अ, ही आधारभूत संरचना पाहायची आहे. यापूर्वीच्या तासाला आपण भारतातील रेल्वे वाहतूक पाहितलेली आहे की भारतामध्ये आपण पाहतो की सर्वात मोठा हा सार्वजनिक उपक्रम आहे आणि जलद आणि सुरक्षित आणि स्वस्त अशा प्रकारचा वाहतुकीचा पर्याय रेल्वे वाहतूक देते आणि त्यामुळे आपण पाहतो की भारताच्या विकासामध्ये रेल्वे वाहतुकीचा रोल फार मोठा आहे. आज आपल्याला रस्ते वाहतूक म्हणजे आधारभूत संरचनेचा दुसरा प्रकार या ठिकाणी पाहायचा आहे. रस्ते वाहतूक आपण पाहतो की रस्ते ही आपण रस्त्याशिवाय माणसाचा विकास शक्य नाही, देशाचा विकास शक्य नाही. आपण पाहतो की शहरी आणि ग्रामीण भाग एकमेकांना जोडायचे असेल तर रस्ते हे फार महत्वाची भूमिका अ, निभावत असतात आणि रस्त्यांचा उपयोग आपण पाहतो की सर्वसामान्य लोकांपर्यंत होत असतो. प्रत्येक गोष्टींची देवाणघेवाण ही रस्त्यांच्या गुणवत्तेवर तेवढीच अवलंबून असते. आपण पाहतो की रस्ते जर चांगले असतील तरच देशाचा विकास होऊ शकतो. कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यक्ती जाणे येणे किंवा व्यक्तीची गतिशीलता, वस्तूंची गतिशीलता आपण पाहतो की ग्रामीण भागातला कृषी माल शहरी बाजारपेठेमध्ये आणणे किंवा शहरी भागातलं कृषी आदानांचा पुरवठा ग्रामीण भागापर्यंत करणे किंवा वैचारिक देवाणघेवाण करणे किंवा इतर सर्व प्रकारच्या आपण पाहतो की सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ घ्यायचा असेल, इतर सर्व सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर रस्ते हे महत्वाचे असतात. आपण पाहतो घराच्या बाहेर पडलं तर रस्ता महत्वाचा असतो आणि तेही पक्के रस्ते. आपण पाहतो की देशामध्ये शासनाचं तशा प्रकारचं धोरण असलेलं आपल्याला दिसून येतं की आता आपण पाहतो की गाव आणि तांडेवाडीपर्यंत पक्के रस्ते शासनानं विविध योजनांच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा निर्माण केले आहेत. त्यामुळे आज आपण पाहतो की लोकांच्या काम करण्याची स्पीड वाढलेली आहे, संपर्क वाढलेला आहे आणि त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते, बाजारपेठेचा विस्तार होत असतो. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की रस्ते हे खूप महत्वाचे असतात. जसं की आपण पाहतो की शरीरामध्ये रक्तवाहिन्यांना जेवढं महत्वाचं स्थान असतं तेवढंच देशाच्या अ, अ, प्रगतीमध्येही रस्त्यांना महत्वाचं स्थान असतं. या ठिकाणी एक सर्वे दिलेला आहे इकॉनॉमिक रिसर्च या अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च या संस्थेच्या पाहणीतील निष्कर्षानुसार रस्ता बांधणीसाठी 1 कोटी रुपयाची गुंतवणूक केल्यास 12,000 लोकांना रोजगार उपलब्ध होतो. तसेच या रस्त्यावर वाहतूक सुरू झाल्यास 4,100 लोकांना रोजगार प्राप्त होत असतो. तर थोडक्यात म्हणजे रोजगारही प्राप्तीचं साधन आहे, लोकांच्या उत्पन्न वाढीचं साधन आहे, वैचारिक देवाणघेवाणीचं साधन आहे आणि विकासाचंही साधन असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून रस्ते देशातील रस्त्यांची स्थिती अंतर्गत व ग्रामीण भागापर्यंत त्यांचा प्रसार, त्यांच्यावरूनच जाणाऱ्या वाहनांची संख्या व प्रकार आणि त्यांच्या देखभालीची स्थिती या सर्व बाबींचा विकासाच्या स्तरामध्ये निर्देशक असतात. रस्ते क्षेत्रामध्ये आपण पाहतो की विविध प्रकारचे रस्ते आणि त्यावरून प्रवास करणारी विविध प्रकारची वाहने यांचा समावेश होतो. अम, रस्त्यांच्या महत्वामध्ये आपल्याला सांगता येईल की छोट्या व मध्यम अंतरावरील पॅसेंजर व माल वाहतुकीमध्ये रस्ते खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतात. रस्त्यांची बांधणी व देखभाल तुलनेने सोपे व स्वस्त असते. रस्ते वाहतूक व्यवस्था शेत, कारखाने आणि बाजारपेठ यात सुलभ संपर्क प्रस्थापित करतात. तसेच म्हणजे डोर टू डोर ज्याला आपण पाहतो की सेवा उपलब्ध त्या रस्त्यांमुळेच होत असते. अ, तीव्र उतार व वळणाच्या डोंगराळ प्रदेशातही रस्ते विकसित करता येतात. तेथे लोहमार्गाचा विकास अवघड असतो. रस्ते मार्ग लोहमार्गांना पूरक कार्य करतात. म्हणजे सुस्थितीतील व अ, जिथे रेल्वे जात नाही तिथे आपल्याला आपण पाहतो की रस्ते निर्माण करून लोकांचा संपर्क वाढवता येतो किंवा बाजारपेठेचा विस्तार करता येतो. रस्ते वाहतूक रेल्वे वाहतुकीपेक्षा अधिक लवचिक असते. जसं की आपण पाहतो बस, ट्रक, पॅसेंजर व मालाच्या चढ उतारापेक्षा केव्हाही व कुठेही रस्ते वाहतुकीवरील वाहन आपल्याला थांबवता येतं आणि त्या सेवेचा लाभ घेता येतो आणि त्यानुसार आपलं काम आपल्याला करता येतं.
त्याचबरोबर भाज्या, फळे, दूध यासारख्या शेतमाल जे नाशवंत असतो किंवा शेतमालांची वाहतूक करायला आपण पाहतो की रस्ते हे महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. या ठिकाणी दोन्हीची या ठिकाणी संबंध तुलना केलेली आहे, परंतु आपण पाहतो की रेल्वे मार्ग आणि रस्ते मार्ग हे दोन्ही एकमेकांना पूरक असतात आणि त्यामुळे आपण पाहतो की लोकांचा संपर्क वाढतो, लोकांची गतिशीलता वाढते, लोकांची कार्यक्षमता वाढते, लोकांच्या वैचारिक ज्ञानामध्ये बदल होतो, बाजारपेठेचा विस्तार होतो आणि यातून आपण पाहतो की देशाला विकासाचं एक अनुकूल वातावरण यामुळे निर्माण होत असतं. आपण पाहतो की घराच्या बाहेर पडलं की रस्ता खूप महत्त्वाचा असतो. रस्ते जर चांगले असतील तर आपण पाहतो वाहनाला स्पीड येते, वाहनाला स्पीड असेल तर वाहनं चालवणं परवडतात, मेंटेनन्स कमी येतं. त्याचबरोबर रस्त्यांमध्ये गुणवत्ता ही महत्त्वाची असते. आपण पाहतो की कमी वेळात त्या ठिकाणी पोहोचणं हेही महत्त्वाचं असतं आणि हे सगळं पक्के रस्ते आणि गुणवत्तायुक्त रस्ते देशात जेवढे जास्त असतील तेवढं आपण पाहतो की विकासाला पूरक संधी असते. जसं की आपण पाहतो की उद्योग क्षेत्राचा विकास हा रस्त्यांवरच अवलंबून असतो. उद्योगासाठी लागणारा कृषी माल आपण पाहतो किंवा कच्चा माल हा ग्रामीण भागात उपलब्ध असतो आणि ग्रामीण भागात जर रस्ते पक्के असतील तर आपण पाहतो की 12ही महिने कच्चा माल उपलब्ध करता येतो. परंतु रस्ते नसतील तर आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये मग ग्रामीण भागातला शेतमाल शहरी भागापर्यंत आणता येत नाही किंवा उद्योगापर्यंत नेता येत नाही आणि त्याचा परिणाम उत्पादनावर होत असतो आणि त्या उत्पादनावरील परिणाम आपण पाहतो की रोजगारावर परिणाम होतो आणि उपभोगावर परिणाम होतो, देशाच्या विकासावर परिणाम होतो आणि म्हणून देशाचा विकास जर करायचा असेल तर रस्त्यांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे असं आपल्याला सांगता येईल. स्वातंत्र्यपूर्व काळात रस्ता वाहतुकीचे महत्त्व लक्षात न आल्याने पैशाची व साधनसामग्रीची टंचाई असल्याने रस्ता वाहतुकीच्या प्रगतीच्या दृष्टीने फारसे प्रयत्न करण्यात आले नाही. परंतु जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा नंतर आपण पाहतो की प्रत्येक पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून विशिष्ट रस्ते निर्मितीचं टार्गेट आपण पाहतो की ठेवल्यामुळेच आज आपण पाहतो की रस्त्यांचं जाळं जे भारतात एवढं मोठं निर्माण झालेलं आहे ते ह्या सगळ्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून किंवा सरकारच्या नियोजनाचं यश असलेलं आपल्याला दिसून येतं. भारतात रस्त्याचे विकास प्राचीन काळापासून व्हायला सुरुवात झाली असली तरी राष्ट्रीय स्तरावर रस्ते बांधणीचे संघटित प्रयत्न अलीकडे हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये पुढील कार्यक्रमाचा समावेश होतो. विशेषतः त्यामध्ये नागपूर योजना 1943 ते 63, बॉम्बे योजना 20 वर्षाची योजना होती 1961 ते 81, लखनौ योजना 1981 ते 2001, त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प 1999 पासून सुरू झालेला आहे. भारतातील रस्त्यांची वाढ व विकासाचे यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, आकडेवारी सांगता येईल की सध्या भारतातील रस्त्यांचे जाळे जगातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे जाळे आहे. म्हणजे जगात भारतात रस्त्यांची संख्या आपण पाहतो की जागतिक पातळीवरच्या तुलनेवर 2 नंबरची आहे किंवा दुसऱ्या क्रमांकाची आहे. पहिल्या क्रमांकाला USA आहे. USA मध्ये साधारणपणे 65,50,896 किमी, तर भारतामध्ये आपण या ठिकाणी आपल्याला 2016 मध्ये 56.03 लाख किमी इतकी रस्त्यांची संख्या असलेली लांबी असलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये विविध प्रकारचे रस्ते आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 1.8%, राज्य महामार्ग 3.14%, जिल्हा रस्ते 10.03%, ग्रामीण रस्ते 70.23%, शहरी रस्ते 9.10%, तर प्रकल्प रस्ते 5.7% असलेले आपल्याला दिसून येतात. तर विशेषतः आपण पाहतो की ग्रामीण रस्त्याचं प्रमाण एकूण रस्त्यांमध्ये 70.23% असलेलं आपल्याला दिसून येतं. याचाच अर्थ की ग्रामीण भाग जो आपण पाहतो की भारत हा खेड्यांचा देश आहे. साधारणपणे अप्रत्यक्ष 70 ते 80% लोकसंख्या खेड्यांमधून संपर्कात असते आणि खेड्यांमध्ये जर रस्त्यांचं जाळं विणलं तर त्यांचा शहराशी संपर्क येतो आणि संपर्क आल्यामुळे आपण पाहतो की सर्वच गोष्टी देशाच्या विकासाला पूरक ठरतात आणि त्यामुळे आज ग्रामीण भागात 70.23% रस्त्यांचं प्रमाण असलेलं एकूण आपल्या रस्त्याच्या ह्याच्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं.
सर्वाधिक आपण पाहतो की राज्यनिहाय जर रस्त्यांची माहिती घ्यायला गेलो तर सर्वाधिक रस्त्यांची लांबी महाराष्ट्रात, त्यानंतर उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आहे. या 5 राज्यांमधील रस्त्यांचा हिस्सा एकूण देशातील रस्त्यांपैकी 43.03% आहे. त्याचबरोबर म्हणजे अ, प्रस्तांकित रस्त्यांची लांबी सुद्धा वाढत गेलेली आहे. मार्च 1951 अखेर एकूण रस्त्यांपैकी प्रस्तांकित रस्त्यांचं प्रमाण 39.35% होते, तर मार्च 2016 मध्ये हे 62.5% झाले आहे. रस्त्यांची घनता सुद्धा वाढत गेलेली आहे. मार्च 2016 अखेर भारतातील रस्त्यांची घनता 170 किमी अब्लिक 100 चौरस किमी होती. त्यानुसार सर्वाधिक घनता केरळमध्ये, तर त्या खालोखाल पश्चिम बंगाल व त्रिपुरामध्ये होती. महाराष्ट्रात 133.41 किमी एवढी घनता रस्त्याची असलेली आपल्याला दिसून येते. मार्च 2016 अखेर 1 लाख लोकांमागे रस्त्यांची लांबी 436 किमी होती. त्यानुसार सर्वाधिक घनता नागालँड व अरुणाचल प्रदेशात होती. भारतातील रस्त्यांची घनता 1.66 किमी मात्र अमेरिकेपेक्षा अमेरिकेत 0.67 KM आणि चीनमध्ये 0.46 KM खूप जास्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे भारतातील रस्त्यांची घनता ही जास्त आहे. रस्त्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात की एक्सप्रेस वेज मध्ये याला आपण म्हणूया, त्यानंतर राष्ट्रीय मार्ग, महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, मुख्य जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्ते. तर त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गामध्ये आपल्याला नॅशनल हायवेज आपल्याला सांगता येत की केंद्र सरकारच्या अखत्यारीतील येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची लांबी जून 2017 अखेर 1,15,435.1 किमी एकूण पैकी सुमारे 1.8%, म्हणजे एकूण राष्ट्रीय महामार्गाची संख्या आपल्याकडे किती आहे देशामध्ये? 1.8% एकूण रस्त्यांच्या संख्येमध्ये एवढी होती. मात्र त्यावरून एकूण रस्ते वाहतुकीपैकी सुमारे 40% वाहतूक या महामार्गावरून होते असं आपल्याला म्हणता येईल. मार्च 2016 अखेर एकूण राष्ट्रीय महामार्गापैकी 26% महामार्ग एकेरी लेनचे होते. त्यानंतर 51% महामार्ग दुहेरी लेनचे होते, तर उर्वरित 23% महामार्ग 4, 6, 8 पदरी असलेले आपल्याला दिसून येतात. जून 2017 अखेर राष्ट्रीय महामार्गांची सर्वाधिक लांबी महाराष्ट्रात 15,436.6 किमी एकूणच्या तुलनेत 13.37%, म्हणजे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्ग 13.37% असलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्या खालोखाल उत्तर प्रदेश व राजस्थानमध्ये आहे. जून 2000 अखेर राष्ट्रीय महामार्गाची घनता 35.1 किमी प्रति 1,000 चौरस किमी, तसेच 9.6 किमी प्रति 1 लाख लोकसंख्ये इतकी होती असं आपल्याला म्हणता येईल. आता काही महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी दिलेले आहेत की एक 7 राष्ट्रीय महामार्ग दिलेले आहेत. नवी दिल्ली, अंबाला, जालंधर, अमृतसर. राष्ट्रीय महामार्ग 2 दिल्ली, मथुरा, आग्रा, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, कोलकाता. राष्ट्रीय महामार्ग 5 कोलकाता, चेन्नई. राष्ट्रीय महामार्ग 10 दिल्ली, फाजिल्का. राष्ट्रीय महामार्ग 11 जयपूर, बिकानेर. राष्ट्रीय महामार्ग 22 अंबाला, कालका, शिमला, रायपूर, रामपूर. चीनी तिबेटची सीमा ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर 7व्या नंबरला राष्ट्रीय महामार्ग 24 दिल्ली, बरेली, लखनौ. अशा प्रकारचे राष्ट्रीय महामार्ग असलेले देशामध्ये एकूण रस्त्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गाचं प्रमाण किती आहे? 1.8%. तर राज्य महामार्गाचं प्रमाण 3.14% आहे. जिल्हे रस्ते 10.3% आहे. ग्रामीण रस्ते 70.23% आहे. शहरी रस्ते 9.10% आहे. प्रकल्प रस्ते 5.7% असलेले आपल्याला दिसून येतात. तर त्यानंतर स्टेट हायवे पाहूया. राज्य महामार्ग
देशात राज्य महामार्गाची लांबी 2004 अखेर 1,33,177 किमी होती, जी वाढून मार्च 2015 अखेर 1,67,109 किमी इतकी झालेली आहे. सर्वाधिक लांबीचे राज्य महामार्ग महाराष्ट्रात 40,144 किमी, त्यानंतर कर्नाटक व गुजरातमध्ये आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवण्यात आल्यामुळे आपण पाहतो की त्यामुळे रस्त्यांचं जाळं मोठ्या प्रमाणात निर्माण झालं. यामध्ये काही महामार्ग आपण पाहूया की सुवर्ण चतुष्कोन हा आपण पाहतो की उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम भारताला जोडणारा हा चतुष्कोन असलेला आपल्याला दिसून येतो की यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या 4 मेट्रो शहरांना जोडेल अशा प्रकारचा चतुष्कोनाचा महामार्ग पुढील प्रमाणे आहे. दिल्ली, गुरगाव, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, बडोदा, सुरत, मुंबई, पुणे, सातारा, बेळगाव, बेंगलोर, सलेम, चेन्नई, नेल्लोर, विजयवाडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, खरगपूर, कोलकाता, वाराणसी, कानपूर, आग्रा आणि दिल्ली अशा प्रकारचा हा पूर्ण एकूण याची लांबी आहे 5,846 किमी. त्यानंतर दुसरा राष्ट्रीय महामार्ग असलेला आपल्याला दिसून येतो उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम कॅरिडॉर आहे, जे की आपण पाहतो की श्रीनगर ते कन्याकुमारी आणि पूर्व पश्चिम कॅरिडॉर पोरबंदर गुजरातला आपण पाहतो की याची लांबी आहे 7,142 किमी. केंद्रीय रस्ते निधी तशा प्रकारचं आपण पाहतो की वेगवेगळे प्राधिकरण नेमून शासनाच्या माध्यमातून व खाजगी भागीदारीतून आपण पाहतो की देशामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतूक निर्माण केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की देशामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची रस्ते वाहतूक आहे, कारण रस्ते वाहतुकीचं देशाच्या आर्थिक विकासामध्ये, देशाच्या सामाजिक विकासामध्ये मोठ्या प्रमाणाची भूमिका असते. आणि म्हणून भारतामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर विविध पंचवार्षिक योजनांमध्ये रस्त्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात तरतूद झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि वेगवेगळ्या महामंडळाच्या किंवा प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर आपण पाहतो की ग्राम पातळी म्हणजे केंद्र पातळीपासून ते ग्राम पातळीपर्यंत महामार्ग उभा करण्याचे वेगवेगळे अधिकार वेगवेगळ्या संस्थांना त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि तशा प्रकारची मोठ्या प्रमाणात तरतूद बजेटमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्याचाच परिणाम आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचं रस्ते विकासाचं जाळं भारतात असलेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी आकडेवारीचा टेबल दिलेला आकडेवारी आपण पाहिलेलीच आहे. हे आपण पाहतो की हे वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनातील रस्ते विकास हा सांगितलेला आहे. रस्ते विकासातील आपण यापुढे पाहूया की समस्या काय आहेत. आपण पाहतो की संत व सावकाश प्रगती. आपण पाहतो की रस्ता तयार करण्याचा जो वेग पाहिजे, आपण पाहतो की आता आपण BJP गव्हर्नमेंट आल्याच्या नंतर आपण पाहतो की मोठमोठाले रस्ते आता होत आहेत आणि त्यांचा विकासाचा वेगही चांगला आहे. पर डे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात त्यांनी आता स्पीड घेतलेली आहे. परंतु त्यापूर्वी एकंदरीत ॲव्हरेज पाहिलं तर आपण पाहतो की रस्ते संत व सावकाश पद्धतीने त्याची प्रगती आपल्याला झालेली दिसून येते. तरीही आपण पाहतो की आपण की हे फार मोठं काम असतं आणि याच्यामध्ये अनेक अडथळे येत असतात आणि त्यामुळे रस्ते निर्माण करण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात वेळ जास्त लागलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरची यामध्ये समस्या दिसून येते की रस्त्यांचा असमतोल विकास. काही प्रदेशांमध्ये आपण पाहतो की 4-5 स्टेटमध्ये भारतातील 50% रस्ते आहेत. म्हणजे अशा प्रकारचा असमतोल विकास झालेला आपल्याला दिसून येतो की सर्वच राज्यांमध्ये आपण पाहतो की रस्ते हे आवश्यक असतात आणि जेवढं रस्त्यांचं प्रमाण जास्त तेवढा संपर्क जास्त
आणि संपर्क जेवढा जास्त तेवढा आपण पाहतो की उत्पादन, उपभोग आणि वितरणाच्या प्रक्रिया त्या ठिकाणी जलद गतीने पार पडतात आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन लोकांच्या भौतिक विकासात वाढ होते आणि त्यामुळे आपण पाहतो की देशाचा आर्थिक विकास त्यामुळे घडून येत असतो आणि म्हणून रस्त्यांचा असमतोल विकास ही एक समस्या आपण पाहतो. त्यानंतर खराब रस्ते आपण पाहतो की रस्त्यांच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार होत असल्यामुळे आता अलीकडे आपण पाहतो की रस्त्यांच्या निर्मितीमधला भ्रष्टाचार बराच कमी झालेला आहे आणि त्यामुळे मजबूत रस्ते आणि पक्के रस्ते निर्माण होत आहेत. परंतु पूर्वी जर आपण पाहिलं तर रस्ता आपण पाहतो की 6 महिन्यातच वाहून जात होता, खराब होत होता. आता आपण पाहतो की आता त्या कॉन्ट्रॅक्टरवर आपण पाहतो की शासनाने ही जबाबदारी दिलेली आहे. अम, अ, की त्याचं मेंटेनन्स करण्याची वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आता आपण पाहतो की यामध्ये बरीच ट्रान्सपरन्सी आलेली आहे. परंतु रस्ते तयार करून जर खराब झाले तर पुन्हा लोकांना आपण पाहतो की बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. एकतर वाहतुकीची स्पीड कमी होते, त्यानंतर मेंटेनन्स वाढतं, त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन खर्च वाढलं की वस्तूच्या किमती वाढतात. किमती वाढले की आपण पाहतो की देशाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. ही एक समस्या, खराब रस्त्यांची समस्या असलेली आपल्याला दिसून येते. आज आपण पाहतो की खराब रस्त्यांमुळे अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे की रस्त्यांवर जर खड्डे असतील तर त्यामुळे खड्डे चुकवण्यासाठी दोन्ही वाहनं एका साईडने येतात आणि त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण मोठ्या फार प्रमाणात असलेलं आपल्याला दिसून येतं. तर ही एक समस्या आपल्याला सांगता येईल. त्यानंतर वाहनांची अपुरी संख्या अशात आपण पाहतो की वाहनांची विक्री म्हणजे अ, बऱ्यापैकी आहे, परंतु पूर्वी आपण पाहतो लोकांचं उत्पन्नच कमी होतं, त्यामुळे वाहनांची विक्री नव्हती. आज आपण पाहतो वाहन खरेदीसाठी बँका मोठ्या फार प्रमाणात आता भांडवल उपलब्ध करून देत आहेत आणि त्यामुळे आता वाहनांची संख्या तरीही जे लोकसंख्येचं प्रमाण आहे आपण पाहतो त्या तुलनेत निश्चितच वाहनांची संख्या कमी आहे. आपण पाहतो की प्रवासी वाहतुकीमध्ये जी गर्दी होते ती वाहनांच्या संख्येमुळेच होते, कमी संख्येमुळेच होते. जर वाहनांची संख्या वाढली तर लोकांना आरामदायक, सुखदायक आणि सहज प्रवास करता येईल किंवा लोकांची मानसिकता प्रवास करण्याची त्यातून होते आणि त्यातून आपण पाहतो की लोकांचा संपर्क वाढेल, व्यवहार वाढेल. परंतु त्यासाठी वाहनांची संख्या मोठी पाहिजे. परंतु लोकसंख्येच्या मानाने आपण पाहतो की भारतामध्ये वाहनांची संख्या ही अपुरी आहे. त्यानंतर खर्चिक व्यवस्था. आता आपण पाहतो की हे सगळं तयार करायचं असेल तर मोठ्या फार प्रमाणात खर्चही लागतो आणि त्यासाठी आपण पाहतो की तशा प्रकारची तरतूदही करणे गरजेचं आहे. तर रस्ते वाहतूक सुधारण्याचे काही उपाय देखील या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात की रस्त्यांची लांबी व दर्जा सुधारणे, रस्त्यांमधील असमतोल कमी करणे, त्यानंतर रस्ता वाहतुकीस उत्तेजन देणे. आपण पाहतो की रस्ता वाहतुकीस टॅक्स वगैरे कमी केला किंवा तशा प्रकारे आपण पाहतो की भांडवल उपलब्ध करून दिलं किंवा रस्ते जर चांगले केले तर आपण पाहतो की लोकांना रस्त्याने प्रवास करायला आवडतं किंवा तशा प्रकारची माल वाहतूकही त्याद्वारे वाढते. तर या सगळ्या गोष्टी होणे आवश्यक असतं. त्यानंतर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राची विभागणी करणे. आपण पाहतो की आता मोठ्या मोठमोठाले प्रकल्प आपण पाहतो की खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर आपण पाहतो की हे सगळं आता उभा राहत आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की त्यामध्ये आता गुणवत्ता वाढलेली आहे, स्पीड आलेली आहे आणि लोकांना त्या सेवेचा आता लाभ देखील होत आहे. आपण पाहतो की निश्चितच काही चांगले रस्ते एवढे छान झालेले आहेत की ज्यामुळे वाहनांना स्पीड आपण पाहतो की चांगली येते. वाहनांना स्पीड असेल तर आपण पाहतो की वाहतुकी परवडत असते, वाहतुकीवरील खर्च कमी होतो. कारण आपण पाहतो की वस्तूच्या किमतीमध्ये वाहतूक खर्चाचाही समावेश होत असतो आणि आणि त्याचं मोठं प्रमाण जर असेल किमतीमध्ये तर वस्तूच्या किमती वाढतील आणि किंमत वाढ ही विकासाला अडथळा ठरते आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं आपण पाहतो की रस्ते हे खूप चांगले असणं देशात गरजेचं असतं.
आणि आपण पाहतो की त्यावरच सगळं अवलंबून असतं. वस्तूंची देवाणघेवाण वगैरे वगैरे. जर आपण पाहतो की नाशवंत वस्तू वेळेवर पोहोचल्या नाही तर त्याचं नुकसान होतं आणि हे नुकसान परवडत नाही. राष्ट्राच्या विकासाच्या अनुषंगाने परवडत नाही आणि म्हणून रस्त्यांमध्ये गुणवत्ता असणे, रस्ते चांगल्या दर्जाचे असणे, रस्त्यांची संख्या जास्त असणे, वाहनांची संख्या जास्त असणे, सर्वांनी जर वाहतूक नियमांचं पालन केलं आणि रस्ते गुणवत्तायुक्त असतील तर आपण पाहतो की वाहतूक वाढते, लोकांना प्रोत्साहन त्याद्वारे मिळतं. तर अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की राष्ट्राच्या विकासात रस्ते वाहतुकीचं योगदान हे मोठं आहे. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. तर या ठिकाणी आपण थांबूया. या क्लासला आपण उपलब्ध झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.